संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखी सोहळ्यातील पहिलं उभं रिंगण हे काल साताऱ्यातील तरडगाव चांदोबाचा लिंब इथं मध्यम पावसात दुपारी 4:30 वाजता अलोट उत्साहात पार पडलं। पहिल्या उभ्या रिंगणासाठी चांदोबाचा लिंब इथं नगारा, माऊलींचे घोडे, दिंड्या आल्या। माऊलींच्या रथापुढील 27 ते 125 दिंड्या मध्ये चोपदारानं उभं रिंगण घालून घेतलं। यावेळी लाखो वैष्णवांनी माऊली माऊली असा जयघोष करत टाळ मृदुंगाच्या आवाजानं आसमंत दणानून सोडला। त्यानंतर आज पालखी फलटणमध्ये मुक्कामी आहे। दरम्यान आज माऊलींची पालखी फलटणमध्ये मुक्कामी असणार आहे। संत ज्ञानेश्वर महाराज यांची पालखी आज फलटणमध्ये मुक्कामी असणार आहे। त्या पार्श्वभूमीवर फलटणमध्ये तयारी सुरू आहे। दरम्यान याचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी सुजित काळंगे यांनी। रामकृष्ण हरी मंडळी, साधू संत येती घरा, तोची दिवाळी दसरा अशा भावना सध्या फलटणकरांच्या झालेल्या आहेत। कारण आज संत ज्ञानेश्वर महाराजांची पालखी फलटणमध्ये येणार आहे आणि त्या पार्श्वभूमीवरती सध्या फलटणच्या पालखी तळावरती आपण जर बघू तर तयारी सुरू आहे। फलटणच्या पालखी तळावरती आज ही जी तयारी आपण बघतोय ती फलटणमधील वेगवेगळी मंडळी, वेगवेगळ्या स्वयंसेवी संस्था, प्रशासन आणि पालखी तळातील काही महत्त्वाच्या व्यक्ती, ज्या वारकरी संप्रदायातील निष्ठावंत व्यक्तींच्या माध्यमातून सध्या ही या ठिकाणी तयारी सुरू असलेली आपल्याला पाहायला मिळते। अगदी काही पालख्यांची सोय, काही दिंड्यांची सोय या ठिकाणी केली जाते। त्यांच्या जेवणाच्या नियोजनाचा आढावा या ठिकाणी घेण्यात येतोय किंवा अगदी पादुका ज्या ठिकाणी ठेवण्यात येणार आहेत, दर्शनाला ज्या ठिकाणी रांगा लागणार आहेत अशा ठिकाणी त्या पद्धतीची सोय फलटणकरांच्या माध्यमातून या ठिकाणी करण्यात येते। संध्याकाळची समाज आरती झाल्यानंतर या ठिकाणी पालखी बेसावत असते, जागर होतो आणि मग सकाळी फलटणमधून पालखी पुढे जात असते। आज काल पाऊस थोडा झाल्यामुळं आज या ठिकाणी पावसाच्या पार्श्वभूमीवरती अगदी योग्य पद्धतीने नियोजन केलं जात आहे। कुठं पाणी साचू नये याची काळजी घेतली जाते। पालखीतील वारकऱ्यांना कुठं त्रास होऊ नये याची काळजी सुद्धा प्रशासनाच्या वतीनं आणि त्याचबरोबर फलटणमधील स्थानिक प्रशासनाच्या माध्यमातून घेतली जाते। पोलिसांचा कडक बंदोबस्त सुद्धा या ठिकाणी असलेला पाहायला मिळतोय। तरडगावमधून आज ज्ञानेश्वर महाराज फलटणमध्ये येतील आणि मग फलटणकरांना दर्शन देऊन उद्या पुढच्या प्रवासाला निघतील। कॅमेरामॅन सुरेश सावंतसह सुजित काळंगे, पुढारी न्यूज, फलटण।